सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखिले एबी. बच्चा, वी आर लर्निंग सिक्वेन्स अँड सिरीज. त्यापैकी दोन पार्ट आपण कव्हर केले. पहिला होता एपी आणि जीपी. सेकंड पार्ट होता प्युअरली जीपी आणि सम ऑफ एन टर्म्स इन द जीपी. आता सेशनचा थर्ड पार्ट बेटा, व्हिच इज सम ऑफ इनफायनाइट टर्म्स ऑफ द जीपी. म्हणजे काय बेटा, जीपीच्या इनफायनाइट टर्म्सची ऍडिशन काय होते. तर बेटा लक्ष दे, वेन इन फॅक्ट सम ऑफ द एन टर्म साठी आपल्याला फॉर्म्युला आहे फॉर अ जीपी. बरोबर का बेटा, फॉर अ जीपी सम ऑफ एन टर्म साठी फॉर्म्युला काय बेटा, ए इंटू 1 मायनस आर ची पॉवर एन 1 मायनस आर आहे की नाही. हा फॉर्म्युला आहे कधी, when r is less than 1. whenever r is less than 1. आता बघ, मी इथे एक एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल होते काय बेटा, 1/2 1/4 1/6 ही जीपी आहे. ओके, बघा बेटा, ही काय आहे, जीपी. आणि 1/6 ह्या अशा पद्धतीने पुढे चालतच राहील इनफायनाइट. इथे जर का a is the first term which is 1/2. कॉमन रेशो जर का काढला तर बघ 1/4 भागिले 1/2 म्हणजे मी आला असू का 1/4 भागिले 2/1 म्हणजे 1/2 म्हणजे बच्चा 0.5. गेटिंग. माझा समजा मी ह्या टर्मला, बघा लक्ष दे, n बघ ना, इथे 1 आहे पहिली टर्म, 2 आहे सेकंड टर्म, 3 आहे थर्ड टर्म, 4 5 6 7 असं जर का करत चाललो, म्हणजे आर ची पॉवर n ही जर का इन्फायनाइटली लार्ज केली. आता हा आर आहे बच्चा, हा जर का काय आर आहे, आर ची पॉवर n इथे बघ ना फॉर्म्युला मध्ये आहे की नाही, आर ची पॉवर n. बेटा मी ही आर ची पॉवर n, आर ची पॉवर 1 घेतली तर 0.5, आर ची पॉवर 2 घेतली तर काय बेटा 25, तो 2 डेसिमल 0.25. आर ची पॉवर 3 घेतली तर काय बच्चा, बघ ना 5 5 25 25 5 125. एक मिनिट बेटा, आर ची पॉवर 3 आर क्यूब. ओके ओके ओके, 0.5 125 बरं का, आणि 3 डेसिमल सो 0.125. ठीक आहे. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बेटा, आर ची पॉवर 4, आर ची पॉवर 5, आर ची पॉवर n. आर ची पॉवर 1 किती आली, 0.5 म्हणजे किती, अर्धा 0.5. आर चा स्क्वेअर केला तर किती आला, 0.25. 0.25 एकाचा चौथा भाग चतकोर आला ना. आराचा क्यूब केला किती आला बेटा, 0.125, 0.12. म्हणजे लहान लहान होत चालेल ना बेटा व्हॅल्यू. विचार कर ना, लहान लहान लहान. म्हणजे जर आर ची पॉवर n इन्फायनाइटली लार्ज झाली, आर ची सॉरी n जर का इन्फायनाइटली लार्ज होत चालला, 1 2 3 4 बघ ना, n इन्फायनाइटली जर का लार्ज होत चालला तर आर ची पॉवर n विल अप्रोच टू 0. याचा अर्थ काय बच्चा, बरं का, 1 2 3 4 n, if this n becomes infinitely large, लय मोठा झाला, बघ ना राव, 1 2 3 4 5 6 7 17 18 20 25 500 700 800 1 लाख n तर किती पण जाऊ शकतो ना. तर तितक्या प्रमाणात व्हॅल्यू इतक्या छोटे छोटे होत आहेत, इतक्या छोट्या छोट्या. एक मुवमेंट असेल की 0.0000000 इतकी छोटी व्हॅल्यू आहे की तिला घेण्यातच काही मजा नाही. समजा 1 करोड रुपये आणि 1 रुपया, काय रुपया त्या 1 करोड समोर आहे, काहीच नाही. So बच्चा, if n becomes infinitely large, okay, r ची power n tends to 0. Getting? r ची power n approaches to 0. r ची power n approaches to काय बच्चा, 0. तेव्हा कळलंय, मी हे एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगितलं. कधी, जेव्हा r हा एकापेक्षा लहान आहे, जेव्हा r हा एकापेक्षा कसा आहे बच्चा, लहान आहे. ओके, मग बेटा मला सांग, आर ची पॉवर n, ओके, सो सम टू इन्फिनिटी, बघा बच्चा, सम टू इन्फिनिटी फॉर पुट आर ची पॉवर n इज इक्वल टू 0. सो व्हाट विल हॅपन बच्चा, सम टू इन्फिनिटी इज इक्वल टू, कारण हे कधी होणार आहे,
इन्फायनाइटली लार्ज कधी होणार आहे इन्फायनाइटली लार्ज सो सम टू इन्फिनिटी आपण असं लिहितो सम टू इन्फिनिटी एकदा वर्ड्स मध्ये लिहितो बच्चा सम टू इन्फिनिटी इज इक्वल टू बघा आता a इंटू ब्रॅकेट 1 मायनस r ची पॉवर n ला काय टाकायचं 0 भागिले 1 मायनस r आता एका दोन शून्य गेला 1 वरती आहे a सो बच्चा 1 मायनस r हा फॉर्म्युला आहे सम टू इन्फिनिटी इज a अपॉन 1 मायनस r a अपॉन 1 मायनस r व्हेरी सिंपल सम टू इन्फिनिटी कधी फॉर बघा फॉर तो जो r आहे त्याची व्हॅल्यू लेस दॅन 1 आता प्लीज माझ्याकडे नीट लक्ष द्या मोर कॉन्सन्ट्रेशन हॅज टू बी देयर व्हॅल्यू r निगेटिव्ह चालेल का यस सर चालेल परंतु त्याची जी व्हॅल्यू आहे मॉड का टाकला त्याची जी व्हॅल्यू आहे इट हॅज टू बी लेस दॅन 1 म्हणजे -3 चालेल का नाही चालणार सर नाही चालणार कारण की मॉड ऑफ -3 इज 3 आणि तो एकापेक्षा लहान नाही मोठा आहे बेटा मला सांग -1/2 चालेल का चालेल ना सर चालेल 1/2 0.5 जो एकापेक्षा लहान आहे सो साइन कन्सिडर करू नको फक्त व्हॅल्यू कन्सिडर कर सो बेटा r ची व्हॅल्यू -5/7 चालेल का चालेल ना 0. समथिंग येईल यस सर बर r ची व्हॅल्यू 3/4 चालेल का 0. यस सर चालेल ना बर r ची व्हॅल्यू 7/5 चालेल का नाही ना सर 1. समथिंग एकाच्या पुढे जाईल इज नॉट ऍक्सेप्टेबल बर r ची व्हॅल्यू 11/8 चालेल का निगेटिव्ह ओके सर परंतु 8 नाही चालणार एकाच्या पुढे जात आहे हॅव यू ग्रॅब्ड दिस कन्सेप्ट बेटा ह्या सगळ्यांचा मिनिंग काय बेटा या सगळ्यांचा मिनिंग असा आहे सम टू इन्फिनिटी डज नॉट एक्झिस्ट बघा लक्ष द्या सम टू बेटा इन्फिनिटी डज नॉट एक्झिस्ट होणार नाही कधी when r ची जी व्हॅल्यू आहे इज ग्रेटर दॅन 1 ती कशी असली पाहिजे लेस दॅन 1 निगेटिव्ह असली तर चालेल पण व्हॅल्यू हॅज टू बी लेस दॅन 1 ग्रेटर दॅन 1 साठी सम टू इन्फिनिटी डज नॉट एक्झिस्ट स्क्रीनशॉट घ्या चलो सो बच्चा नेक्स्ट पार्ट आहे एक्सप्रेसिंग रिकरिंग डेसिमल्स एज रॅशनल नंबर्स परत येणारे रिकरिंग म्हणजे परत येणारे डेसिमल्स त्यांना रॅशनल करायचं आणि तिथं काय बेटा 3/5 जर घेतलं एक्झाम्पल 0.6 1/2 घेतलं 0.5 हे कसे एक्झाम्पल्स आहेत टर्मिनेटिंग वाले आपल्याला कसे पाहिजे रिकरिंग म्हणजे 1/9 घेतो बघ ना 0.1111 होत राहील ना हे बघ ना 1/9 0.10 झाला 9 परत 10 9 9 याला कसं जोडलं आपण 0.1 डोक्यावर बार ठीक आहे ना आता बघ वी कॅन यूज जीपी टू रिप्रेझेंट रिकरिंग डेसिमल्स ॲज रॅशनल नंबर्स आपण जीपीचा वापर करू शकतो त्यासाठी नाही का 0.111 0.88 कसंही असू दे काही अडचण नाही आता बघ 0.888 यालाच लिहू का 0.8 प्लस 0.08 प्लस 0.008 प्लस 0.0008 या सगळ्याचे ऍडिशन कर ना व्हॉट विल हॅपन 0.888 हा नंबर भेटत तुला मी स्प्लिट करून लिहिले ही ऍडिशन तर बेटा ह्याच्या टर्म्स आहेत कॅन आय से दीज आर सम ऑफ n टर्म्स कुठपर्यंत सम ऑफ n टर्म्स ऑफ जीपी टू इन्फिनिटी बघ ना बेटा इनफायनाइट पर्यंत चाललंय ना आहे का नाही हे बघ ना सम कुठपर्यंत चाललंय इन्फिनिटी पर्यंत चाललंय बेटा इथे ए काय रे फर्स्ट टर्म यू कॅन सी विच इज काय बेटा 0.8 आहे का नाही फर्स्ट टर्म इज 0.8 आणि कॉमन रेशो काय रे बच्चा पुढची आपण मागची कोणती घे सो 0.08 भागिले 0.8 दुसरी आपण पहिली अशी घेतली तू कोणती घेऊ शकतो चौथी आपण तिसरी आपण दुसरी इट विल बी सेम दोन घर पुढे जा पाचच्या खालून एक घर पुढे जा वरतून एक घर पुढे जा 0.8 खालून एक घर पुढे गेलो 8 बघ ना एक डेसिमल पॉईंट पुढे गेलो खालून एक डेसिमल पॉईंट पुढे गेलो हे सोडवलं तर काय होईल बच्चा 0.1 आणि हा 0.1 एकापेक्षा लहान आहे की नाही येस बघा बच्चा दिस इम्प्लाइज मॉड ऑफ r हा जो r आहे त्याचा जो मॉड आहे त्याची जी व्हॅल्यू आहे इज लेस दॅन 1 एकदा स्क्रीनशॉट घे म्हणजे काय बेटा सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट काय म्हणणार आपण
sum to infinity exist. बघा बेटा, therefore sum to infinity exist होते का? Yes sir, it exists. A आहे, R आहे. What is formula for sum to infinity बेटा? It is A upon 1 minus R. चला पुट करा फक्त व्हॅल्यू. A is 0.8, 1 minus R is 0.1. So बच्चा 0.8 upon याच्यातून 0.1 गेला 0.9 म्हणजेच answer has become 8 upon 9. This is the sum to infinity. This implies 0.8888 हा जो नंबर होता बेटा बरं का, त्याला काय दिलं आपण 8/9. काय दिलं फायनली 8/9. त्याची प्रॅक्टिस करायची बेटा. गेटिंग? चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. चलो सो बघा एक्सरसाइज 2.3 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे की डिटरमाइन वेदर सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होते का नाही. सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होते का नाही. एक्झिस्ट होत असेल तर का बेटा बघ ही जीपी आहे. आता प्रत्येक जण जीपी आहे. आता मला काय करायचं फक्त ए आणि आर. सो बच्चा ए इज 1/2 बघा आणि कॉमन रेशो बघ ना 1/4 भागिले 1/2 ला काय लिहू 1/4 भागिले 1/2 दोन्ही ते 2 काय करू म्हणजे वेगवेगळे दोन्ही 4 1/2 म्हणजे बच्चा 0.5 दोन्ही भागले ना 0.5 बेटा हा जो 0.5 अच्छा दिस इम्प्लाइज हे पॉझिटिव्ह असणे तर निगेटिव्ह असणे. मी काय लिहायचं मोड ऑफ दॅट व्हॅल्यू निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय असो तिची व्हॅल्यू 0.5 एकापेक्षा लहान आहे का. यस आणि therefore काय म्हणायचं बाळा सम टू इन्फिनिटी होते का एक्झिस्ट. यस सर एक्झिस्ट. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर सम टू इन्फिनिटी बच्चा इज a upon 1 minus r. What is my a 1/2. What is my r 0.5. So 1/2 भागिले याच्यातून 0.5 गेले आणि 0.5 तर 1/2 न्यूमरेटर लिहू का 0.5 भागिले 0.5 अरे सोड 0.5 ला 0.5 कैंसिल. सम टू इन्फिनिटी इज 1. यस हे बघा सेकंड काय म्हणतात ही जीपी आहे तर बेटा ए इज -3 कॉमन रेशो का पुढची अपॉन मागची सो बच्चा 1 upon -, ठीक आहे ना म्हणजे -1/2. तो बेटा दिस इम्प्लाइज निगेटिव्ह साइन सोड परंतु तो जो 1/3 आहे हा एकापेक्षा लहान आहे का. आहे ना बेटा हे बघ ना निगेटिव्ह 0. कॅन आय से रिकरिंग होईल ना ते. यस सर. सो बच्चा दिस इम्प्लाइज mod of r is less than 1. इजी पॉइंट डी दिस व्हॅल्यू एकापेक्षा लहान. तो काय म्हणणार बेटा आपण सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होते का सर. यस सर सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट. काय फॉर्म्युला बच्चा a upon 1 minus r. What is my a -3 1 minus what is my r. So beta that r is 0.30 त्याच्यात निगेटिव्ह 0.33. ओके एक काम करूया आपण त्याला -1/3 हीच व्हॅल्यू तर सोपी आहे. काय घेऊ बच्चा so -3 upon 1 minus of minus plus 1/3 which is equal to -3 भागिले 3 आणि 1 4 upon 3 तर 3 वरच जाईल so -9 upon. Getting? Yes please. बराबर हे सम मला दिले ही जीपी आहे. यस सर. फर्स्ट टर्म इज 1/5. यस सर. आणि बच्चा कॉमन रेशियो इज पुढची टर्म आपण मागची टर्म -2/5 भागिले 1/5.
half I cancel, so बच्चा आंसर is -2. आणि इथे काय झालं बेटा, this implies mod of r काय असणार आहे 2. हे बघ ना बेटा, mod of r mod of -2 काय असणार आहे 2. ओके, which is 2 is not less than 1. okay, it's greater than 1. अरे आर यू अंडरस्टँडिंग? आपल्याला काय पाहिजे बेटा, mod of r less than 1 नाहीये ना, नाहीये, ग्रेटर दॅन एकापेक्षा मोठा आहे ना. therefore काय लिहावं बच्चा, सम इन्फिनिटी एक्झिस्ट होते का, नाही. काय लिहावं बेटा, इट डज नॉट एक्झिस्ट. बेटा लक्ष दे, पहिला आहे बघ, एक्सप्रेस द फॉलोइंग रिकरिंग डेसिमल्स. खाली दिलेले रिकरिंग डेसिमल्स आहेत त्यांना रॅशनल नंबर करा, काही अडचण नाही. 0.7 बार आहे तर बच्चा मी असली का 7 7 7 7 तर छोटं अनलिमिटेड. बेटा याला असली का 0.7 प्लस 0.07 प्लस 0.007 प्लस 0.007 like this. Okay, so but automatically what happens is these are sum of n terms to the infinity. बेटा काय भेटतात automatically, sum of n terms to infinity of gp. ऑटोमॅटिक भेटतात बघा, चेक करून बघ. ए किती आली 0.7, कॉमन रेशो काढ, ही आपण सेमच भेटणार आहे. 0.07 भागिले मागची 0.7. एक घर पुढे जा बेटा, वरती 0.7 और एक घर पुढे जा 7. व्हाट विल बी आंसर बच्चा, 0.1. मला सांग 0.1 एकापेक्षा लहान आहे का? यस सर. दिस इंप्लाइज r ची व्हॅल्यू आहे मॉड मध्ये ती लेस दॅन काय बेटा 1. देयरफॉर सम टू इन्फिनिटी काय एक्झिस्ट. व्हाट इज सम टू इन्फिनिटी बेटा, a upon 1 minus r. है क्या नहीं, a is 0.7, 1 minus r is 0.1, which is equal to 0.7 भागिले याकडनं 0.1 गेला so बच्चा 0.9 and the answer is 7.9. sum to infinity काय 7.9. that is बघ बेटा सेकंड सब क्वेश्चन आहे आपला 2.4 बार. आता 2.4 बार आहे बरं का. याला अगोदर मला 2 हा पूर्णांक आहे त्याला सेपरेट घेऊन अधिक 0.4 बार असं लिहावं लागेल. क्लियर आहे बच्चा, म्हणजे दिस इज इक्वल टू, बरं मी आता काय करतो, कन्सिडर 0.4 बार त्याला सेपरेट घेऊ आणि मग दोनात ऍड करून आपण. ओके, मी लिहितो कन्सिडर बच्चा 0.4 बार म्हणजे काय रे, 0.4 प्लस 0.04 प्लस 0.004 प्लस चालूच राहील प्रकरण आहे की नाही. हे काय आहे, ही बेरीज आहे. सम कोणाची ऑफ n टर्म्स टू इन्फिनिटी ऑफ gp. तुम्ही चेक करू शकता विथ फर्स्ट टर्म 0.4 आणि कॉमन रेशो ही आपण ही घ्यायची म्हणजे आपण ही करत राहा will be 0.04 will be एक घर पुढे जा 0.4 और एक घर पुढे जा 4. answer will be 0.1. बच्चा this implies that value of r is less than 1, which means sum to infinity exists. so formula आपल्याला माहिती आहे बच्चा, a upon 1 minus r, right? what is my a बेटा, a a is 0.4 भागिले 1 minus r किती r 0.1, which means 0.4 भागिले याकडून 0.1 गेला आला 0.9 म्हणजे 4.9. हेच तर रॅशनल नंबर आपण लिहायला शिकलो होतो बेटा. हा विषय कोणता 0.4 बारचा, राइट? मग देयरफॉर सम टू इन्फिनिटी फॉर 2.4 बार इज इक्वल टू काय लिहिणार बेटा,
प्लस अजून 0.4 बार आहे बच्चा. फायनली वी हॅव रिटन 1/9. 9 गुणिले 18 आणि 4 कळलं. ठीक आहे. यासाठी 0.4 बार व्हॅल्यू फक्त आपण लिहिली सम इन्फिनिटी फॉर दिस कडे लक्ष दे की 51 अधिक 0.2 बार आहे. याला कसं लिहू रे बेटा? याला असं लिहू का 51 प्लस 0.02 बार, राईट? व्हिच मीन्स याला असं लिहू का 51 प्लस, बरं याला सेपरेटली लिहूया का? यस सर, याला सेपरेटली कन्सिडर बच्चा 0.02 बार ला कसं लिहू? 0.022222 चालत राहील ते. बरं मग याला कसं लिहू? 0.02 बघा, तेव्हा 0.02 प्लस 0.002 एक एक झिरो वाढवत चालेल. 0.002 प्लस अप टू इन्फिनिटी. गेटिंग? स्वच्छ वन्स अगेन काय भेटणार? ही बेरीज आहे सम ऑफ n टर्म्स. कुठपर्यंत बेटा? ही बघ ना बेटा, इन्फिनिटी पर्यंत आहे ना. इन्फिनिटी ऑफ जीपी नाही विसरायचं नाही. त्याने अंडरस्टँडिंग क्लिअर होतो. सो बच्चा a इज 0.2 आणि r काय बेटा? पुढची आपण मागची. सो 0.002 अपॉन 0.02 इज इक्वल टू वरून 2 घर पुढे जा, खालून 2 घर पुढे जा. वरती काय बेटा? 0.2, खाली काय? 2 घर पुढे गेलो 2. सो 0.1. हीटर वापर, हीटर जरी केली सेम सिच्युएशन आहे. समजते? सो दिस इंप्लाइज बच्चा मॉड ऑफ r एकदम तर क्या 0.1 एकाच्या पेक्षा लहान. सो सम टू इन्फिनिटी काय म्हणणार बच्चा मी? यस सर, दिस एक्झिस्ट. आणि याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती सिंपल आहे. a अपॉन 1 minus r. बेटा a is 0.2 1 minus r नेहमी 0.1 येतो बेटा. if you observe clearly 0.2 upon याच्यातून 0.1 गेला 0.1. so 2/9. are you understanding? so बेटा sum to infinity कोणासाठी बेटा? 51.02 बार. काय म्हणणार आहे बेटा मी? 51 प्लस 0.02 बार. 51 मध्ये फक्त 0.02 बार आपण जो सोडवलाय तो आला 2/9. 51 प्लस 2/9 क्रॉस मल्टीप्लाय केलं. फायनल आन्सर इज 461/9. व्हेरी सॉरी, 461/9. This is the final answer. So, today we will stop here. Okay.